नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज आलू पुलाव मसाला तडका अशी रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला असं पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलंय मी. अर्धा ग्लास पाणी टाकले मी त्याच्यात. त्याच्यात आपल्याला हे खडे मसाले टाकून द्यायचे आहेत. तर खडे मसाल्यापैकी हे तमालपत्र आहे, एक छोटस स्टार फूल आहे, नंतर मसाला वेलदोडा आहे एक, त्याला थोडस पुढं कट करून घेतलाय म्हणजे त्यातला फ्लेवर बाहेर येईल. आणि दालचिनीचा तुकडा आहे एवढा. नंतर 2 वेलदोडे आहेत, त्यांना थोडेसे कट करून घेतलेत मी. नंतर थोडी जावित्री आहे, एक लवंग आहे, 4 मिरी आहेत. असं हे पाण्यात टाकून दिलेलं आहे मी. आता हे पाणी आपल्याला 5-7 मिनिटं उकळू द्यायचंय आणि त्याचं पाणी गाळून घ्यायचं आणि ते पाणी आपण त्या पुलाव मध्ये टाकणार आहे. फक्त खडे मसाले सगळे फेकून द्यायचे, त्याचं फ्लेवर रिलीज होऊन जाईल मध्ये आणि खडे मसाले सगळे काढून फेकून द्यायचे. तर त्याच्यानंतर आपण ही तयारी केलेली आहे. याच्यात जिरं पण टाकायचं आपल्याला उकळण्यामध्ये. अर्धा पाऊण चमचा जिरं आहे, 1-1.5 चमचे धणे ते पण टाकले उकळण्यामध्ये. नंतर आता आपण ही तयारी केलेली आहे. कांदा चिरलेला आहे अशा पद्धतीने लांब चिरलेला आहे, थोडेसे लसूण आहे, थोडं खोबरं आहे, नंतर एक तमालपत्र आहे. हे असे लांब मोठे मोठे बटाटे चिरून घेतले मी. आलू पुलाव आहे म्हणून याला जास्त टाकले बटाटे मी. एक टमाटा कट केलेला आहे बारीक. आणि हिरवी मिरचीचं हे बनवलेलं आहे मी मिश्रण. लसूण, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर असं दळलेलं आहे मी. हे जाड थोडस जाडसर दळलंय लसूण. नंतर आपण हे एक मिरची कापून घेतलेली हिरवी आणि थोडेसे लाल मिरची एक टाकलेली मी, असे मोठे मोठे तुकडे. चटणी टाकणार नाही आपण याच्यात, हळद पण नाही टाकणार आहे. नंतर थोडी कोथिंबीर लागेल, धनेकूट, जिरेकूट आणि बस एवढंच लागणार आहे. तर आपण फोडणीला सुरुवात करूया. आता हे पाणी उकळायला आहे ना, इकडे ठेवून देऊ दुसऱ्या गॅसवर. अशा पद्धतीने उकळता येते. अजून 5 मिनिटं उकळू देऊ आपण त्याला. तोपर्यंत ही बाकीची फोडणी करू आपण. आता याला मंद गॅस करून देऊ आपण मसाल्याला, खडे मसाले उकळायला. मी असं 1 ग्लास तांदूळ भिजत टाकलेला आहे. तर त्याला जवळजवळ 15-20 मिनिटं होऊन गेलेले आहे. पाणी काढून घेतलेले मी त्याचं. असं तेल टाकायचं कढईत. दोन अडीच पळे तेल टाकायचं. थोडे अख्खे लसूण टाकून द्यायचे. थोडं जिरं टाकून द्यायचं. खोबरं टाकून द्यायचं. थोडस एक तमालपत्र आहे, थोडं टाकून द्यायचं. नंतर कांदे,
बटाटे टाकून द्यायचे. मीठ टाकून द्यायचं चपुरता. नंतर मिरची टाकून द्यायची. हिरवी मिरचीचं भरड टाकून द्यायचं. टमाटे, कोथिंबीर सगळं टाकून द्यायचं. गॅस बंद करून द्यायचं. आपल्याला कांदे ब्राऊन काही करायचे नाही, त्यांना असं मऊच ठेवायचे मध्यम. थोडं अर्धा मिनिट झाकण ठेवून दिलंय मी, थोडा बटाटा शिजण्यासाठी. आता एक गाळणीने गाळून घ्यायचं पाणी. गरम पाणी करायला ठेवून द्यायचं. उकळून गेलंय ते छान. 5-7-8 मिनिटं उकळवलंय मी त्याला. असं गाळून घ्यायचं आणि टाकून घ्यायचं पाणी. यात थोडं पाणी घालायचं अजून. पुन्हा गाळून घ्यायचं पाणी. फेकून द्यायचं. आता हे तांदूळ टाकून द्यायचे. 'हे पाणी तापून गेलंय, त्याच्यात टाकून द्यायचं. 1 ग्लास तांदूळला 1.5 ग्लास पाणी टाकलंय मी. 2 ग्लास ठेवलं होतं, अर्धा ग्लास वर दिलेलं आहे. लागलं तर आपण टाकू नंतर.
तर मीठ टाकून द्यायचं चवीपुरता. एवढं पाणी लागून जाईल असं वाटतंय, मग टाकून द्यायचं. त्याला आपण नंतर लसूण आणि मसाल्याचा तडका देणार आहे वरून. त्याला मंद आच करून द्यायची आणि त्याला वाफेवर होऊ द्यायचं, झाकण ठेवून द्यायचं असं. त्यात थोडं आपल्याला लिंबू पण टाकायचं आहे. तर हा शिजून गेलेला आहे पुलाव. त्याला आपण तडका मारून देऊ. थोडा 1 चमचा तूप टाकलाय मी. तुम्हाला वाटलं तर टाका तूप, नाही टाकलं तरी पण तेल टाकलं तरी चालेल. तर तडका मारला नाही तरी चालेल. गॅस बंद करून द्यायचा. असे चॉकलेटी करून घेतले लसूण. त्याच्यात कढीपत्ता, मिरची टाकून द्यायची. लाल मिरची कट केली मी. नंतर हा मसाला टाकून द्यायचा. आपण खडे मसाले टाकलेले त्याच्यामुळे मसाला कमीच टाकायचा. अर्धा पाऊण चमचा टाकलाय मी. तुपाचा फ्लेवर छान येऊन जातो पुलावला. अशा पद्धतीने आपला आलू पुलाव मसाला तडका तयार आहे. खूप छान बनतो, टेस्टी लागतो. करून बघा. तर माझी रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.